रसिक मित्र हो, सत्य घटनेवर आधारित दीर्घकथा विषाचा प्याला अमृतमय झाला आपल्या समोर सादर करत आहे। आज सकाळी नेहमीप्रमाणे मराठी बातम्या टीव्हीवर पाहत होतो। 10 वाजता दारूची दुकानं उघडली जाणार होती। त्या बातमीतच सकाळी 6 वाजल्यापासून दारूच्या दुकानांसमोरील मैल अन मैल दूरच्या रांगा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसत होत्या आणि पोलिसांची त्यांना पांगवण्यासाठीची धावपळ, पोलिसी दंडुक्याचाही परिणाम त्यांच्यावर होत नव्हता। हे दृश्य मन हेलावून टाकत होतं। आमच्या नीलपुष्प साहित्य मंडळाचा कवी अजय शेलारनं कालच सांगितलेला शेर आठवला। एक बोतल शराब के लिए कतार में वो जिंदगी लेकर खड़ा हो गया, मौत का डर तो वहम था, आज नशा जिंदगी से बड़ा हो गया। असंच काहीसं भयावह चित्र समोर दिसत आहे। मन भूतकाळात 25 वर्षापूर्वी मागे गेलं। कामगारांच्या सुखसोयीसाठी स्वतःला दावणीला मानणारा, कामगाराचाच विचार करणारा आदर्श असा हा 40 वर्षाचा विलास मध्यरात्री दारू पिऊन आला होता आणि सकाळी सकाळी झोपेतच अस्वस्थ होऊन बडबडू लागला, मला वीज दे, मला जगायचं नाही। कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, सर्व कामगार देशोधडीला लागला। कामगारांसाठी सच्चाईनं वागलो, त्याचंच का हे फळ मला वीज दे। नाक्यावरच्या साई मंदिरातील पहाटेची काकड आरती संपली होती आणि रामप्रहरी विलासचं बडबडणं, सरलाची रडारड ऐकून शेजारच्या देसाई काकू धावतच सरलाच्या घरी आल्या। देसाई काकू महिन्यापूर्वीच तिच्या शेजारी राहायला आल्या होत्या। त्या एकट्याच राहत होत्या। दोघींची परिस्थिती अशी होती की एकमेकीचे दुःख सांगायची हिंमत अजूनपर्यंत झाली नव्हती। समोर आल्या तर हसायच्या, जुजबी बोलायच्या। देसाई काकूंच्या यजमानांचं 8 महिन्यापूर्वीच देहावसन झालं होतं। काकूंच्या दोन्ही मुलांनी घराकडे पाठ फिरवली होती, त्यामुळे पहिल्या घरात काकूंना करमेना, म्हणूनच ती जागा सोडून काकू सरलाच्या शेजारी नव्यानं राहायला आल्या होत्या। आज पहिल्यांदाच त्यांनी सरलाच्या घरात पाय ठेवला होता। त्या कळकळीनं, आत्मीयतेनं तिला समजावत होत्या। गळ्यात पडून मग सरलाई हमसाहमशी रडू लागली आणि न राहून तिच्या मनातलं ओठावर आलं, काकू बघा ना, हे कसं करत होते, मला तर काही सुचत नाही। कंपनीतील कामगारांचे हे लीडर, आता दुसऱ्या कंपनीत कोणी त्यांना कामावर ठेवत नाही। कंपनी वर्षानुवर्षे बंद पडल्यामुळे कामगार रस्त्यावर आलेत। कोर्टात तारखांवर तारखा पडत आहेत आणि कंपनीतील मशिनरी, सामान सुमान तर सोडा, आता फक्त कंपनीचंच मोकळं मैदान तिथं फक्त राहिलं आहे आणि हे सहन होत नाही, कोणाला सांगता येत नाही, हे सत्य आहे। अशा निराशेतून हे दारू प्यायला लागलेत। मला म्हणतात की चल आपण तिघही विष घेऊन आपलं आयुष्य संपून टाकू। माझा एकेकाळचा निर्व्यसनी, अतिशय मायाळू, कष्टाळू, कुशल फिटर, कंपनीच्या कामगारांच्या गळ्यातील ताईत, बिकट परिस्थितीतून मार्ग काढणारा हा विलास असं कसं बोलायला लागला? त्यांच्या ह्या बोलण्यानं मला काही सुचत नाही। स्वतःला उभं करण्यासाठी कुठून आणू बळ? काही वेळ स्मशान शांतता पसरली। 9 वारी साडीतल्या मध्यम बांध्याच्या अतिशय प्रेमळ, सरळ, साध्या सुध्या देसाई काकूंचा सरलाला तो आधार वाटला। सरलांच्या अश्रूंचा बांध फुटला होता। देसाई काकू तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवत बोलल्या, अगं सरला, थांब, रडू नकोस। तिचे डोळे पुसत तिला थोडं पाणी प्यायला देत म्हणाल्या, अगं तू अजून किती तरुण आहेस आणि 60 वर्षाच्या म्हातारीसारखी तुझी परिस्थिती तू करून घेतली आहेस। लहान मूल आहे पदरात तुझ्या, त्यानं कोणाकडे पाहायचं? अगं ते किती ना सरला बोलली, हो काकू, पण काय करू, यांना असं पाहिलं की अंगातली शक्ती संपून जाते, शरीरात त्राणच उरत नाही। यांनी कधीही वाईट गोष्ट केली नाही। शेकडो कामगार यांच्या अवतीभोवती असायचे, जीवावर उदार होऊन प्रसंगाला उभे राहायचे। आज हे एकटे सर्व बाजूने लढता आहेत, त्यांचं शरीरही साथ देत नाही। घरात कित्येक दिवस चूल पेटत नाही। खरं तर मुलाकडे बघूनच जिवंत राहिली आहे, नाहीतर कधीच संपवलं असतं स्वतःला। काकू, आपलं सरकार, साखर कारखाने, दारूच्या कंपन्या यांच्यासारख्या अनेक बड्या मालकांची करोडोंची कर्ज एका अध्यादेशाद्वारे माफ करतात, पण मग एखादी कंपनी बंद झाली, त्याला टाळं लागलं तर कामगारांसाठी का नाही एखादं पॅकेज जाहीर करत? त्या कंपनीमध्ये आयुष्यभर दूषित वायूनं आणि वयानुसार अनेक शारीरिक व्याधी जडलेल्या असताना आम्हा कुटुंबियांनी जायचं कुठं? सरकारच्या अनेक योजना
जाहीर होतात, पण ती आश्वासनं फक्त निवडणुकीपुरती. आणि मालक वर्ग फार हुशार. जो निवडून येईल त्यांच्या पुढे तिजोरी खाली करतात, गाड्या, विमानं, हॉटेल्स पुरवतात. आणि अशी सेवा दिल्यावर अत्यावश्यक कायद्याच्या नावाखाली वर्षानुवर्ष कामगारांना हवं तसं वापरून घ्यायचं. वर्षानुवर्ष कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. फास्ट कोर्ट इथं का नाही नसावं? मालक वर्गासारखा कामगार वर्गही महत्वाचा आहे हे केव्हा सरकारला कळणार? श्रमिकांचे अश्रू कोण पुसणार? काकू, संपूर्ण आशिया खंडामध्ये ठाणे जिल्ह्यातील वागळे एस्टेट आणि आजूबाजूची औद्योगिक वसाहत एक नंबरची होते. इथे होणाऱ्या मालाला अख्ख्या जगाच्या बाजारपेठेत उठाव होता. पण परिस्थिती बदलली. आर्थिक टंचाई, कच्च्या मालाचा तुटवडा, जागतिक बाजारपेठेतील अजीवघेणी स्पर्धा, मंदीचा फटका, मोठमोठ्या गुंतवणूकदारांकडून खेळले जाणारं राजकारण, सरकारचं दुर्लक्ष, या सर्व गोष्टींचा संयुक्तिक परिणाम म्हणजे हळूहळू इथले कारखाने, कंपन्या डबघाईला येऊ लागल्या. आणि बडे गुंतवणूकदार या जागांवर नजर ठेवून पहिल्यापासून होतेच. आता टॉवर, मॉल उभे राहू लागलेत. जर या टॉवर, मॉल उद्योजकांनी प्रथम पासूनच इथल्या लघुउद्योग धंद्यांच्या आणि त्या अनुषंगानं त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या व्यावसायिकांचा, कामगारांचा जर विचार केला असता आणि त्यांना जर सामावून घेतलं असतं, तर आमच्यासारखी कुटुंब रस्त्यावर आली नसती. अजूनही तशी वेळ गेलेली नाही. वेळ काढूपणा आपल्याला महागात पडू शकतो हे सरकारच्या का लक्षात येत नाही? जर का हे सगळं असंच चालू राहिलं तर मात्र या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कामगार रस्त्यावर येईल, बेकारी, गरिबी वाढत जाईल, त्यातून अराजकता माजेल. कुठलीही भरती असो, कामगारांची, पोलिसांची, शिक्षकांची 200 पदांच्या जाहिरातीसाठी 2-2 हजाराहून अधिक उमेदवार रांगेत उभे असतात. हे विदारक सत्य आहे. बेकारीचा भस्मासूर असा फोपावतो आहे. देशासमोर हे एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. काकू, न सरलाकडे आश्चर्यानं पाहिलं. सरला, तू खूप हुशार आहेस, धाडसी आहेस. परिस्थितीमुळे तू हतबल झाली आहेस. अगं, काकूंनी तिच्या चेहऱ्यावरून हाताने नजर उतरून बोट मोडली आणि तिच्या कपाळावर आपलं ओठ टेकून तिचा मुका घेतला. तिला समजावण्याच्या सुरात काकू बोलल्या, सरला, अशी हिंमत हरायची नाही. देव आपली परीक्षा बघत आहे. एकदा का या कठीण परिस्थितीशी लढा देऊन आपण बाहेर पडलो की पुढे उज्ज्वल भविष्यकाळ आपली वाट पाहत असणार आहे. अगं, शुभम अजून खूप लहान आहे. त्याला तुला मोठं करायचं आहे. त्याच्याकडे बघून तुला कंबर कसायची आहे. आणि आता मीही तुझ्या सोबत आहे. बघू आपण काय करायचं ते मार्ग काहीतरी शोधूया. माझ्या बाबांची कंपनी 10 वर्षापासून बंद पडली आहे. माझा भाऊ पण त्याच कंपनीमध्ये कामाला होता. आणि मालकाच्या ह्या दिमतीला वकिलांची फौज तारखेवर तारखा घेत आहेत. न्यायाधीश बदलले, कामगारांना अजूनही न्याय मिळालेला नाही. आतापर्यंत आश्वासाशिवाय काही पदरात पडलेला नाही. देसाई काकू तिला समजावत बोलल्या, सरला, सभोवती अंधार असताना सुद्धा फुलवा जोपर्यंत तिच्यात तेल असतं तोपर्यंत प्रकाश देत राहतेच ना. तिला अंधाराची खंत वाटत नाही. त्याप्रमाणे आपण जीवात जीव असेपर्यंत मार्गक्रमण करत राहूया. दुःखाच्या अंधारात मिनविनत राहूया. आपल्या दुःखानेच अंतर्मुख केलं आहे. कालपर्यंत जे घडलं तो भूतकाळ होता. आपण उद्यापासून नवीन आयुष्य सुरू करूया. काकूंच्या या आश्वासक बोलण्यानं सरला काकूंकडे पाहतच राहिली. काकू विश्वासानं आपल्याशी घरी आपल्या बरोबर बोलते आहे. आणि सरलाला तेवढाच आधारही वाटला. सरलाचा नवरा उठला. सरला त्याला चहा देते आणि सकाळपासून राहिलेली सर्व कामे आटपायला घेते. तिला फार उत्साह वाटला होता. तिच्या कामाचाही वेग वाढला होता. जणू एक नवीन ऊर्जा तिच्यात संचारली होती. थोडा वेळाने शुभमही उठला. त्याचं सगळं आवरण्यात सरला व्यस्त झाली. सरलाचा नवरा काही कामासाठी बाहेर पडला. पोळी भाजी केंद्रावर सरलाच्या सुट्टी होती. तरी तिने लवकर आटपून पोळी भाजी केंद्राकडे जायचं ठरवलं. आणि तिथे जाताना मात्र एक आशा पल्लवित झाल्या. लाऊडस्पीकर वरती साईबाबा मंदिरामध्ये, ऊस डोंगा परी रसोनो हे डोंगा, काय भुललसी वरली या रंगा, नदी डोंगा परी जलोनो हे डोंगा, या भक्तगीतानं सरलाच्या मनामध्ये, अंतरामध्ये काहीतरी वेगळे पण तिला जाणू लागलं. 2 डोळे मिटून अंतरंगात डोकावलं. एक प्रकारचं चैतन्य मनाला जाणू लागलं. आणि नैराश्याची जागा आत्मविश्वासानं घेतली. आतापर्यंत आपण आणि आपल्या नवऱ्यानं सगळ्यांचं चांगलंच केलेलं, माणुसकी जपलेली आहे. कोणासाठी कधी वाईट विचार केला नाही. साईबाबांना जणू आमची परीक्षाच पाहिली आहे. आत्ता अंतःप्रज्ञातून उभारी आली आहे. समोर मार्गही दिसत आहेत. आकाशात एखादा तारा प्रकाशमान व्हावा तसा सरलाच्या डोक्यामध्ये एक विचार प्रगटला.
आपल्याला शिलाई मशीनचं काम येतं. देसाई काकूप्रमाणे आपण हे ब्लाऊज प्रकार शिवून ते कंपन्याच्या मोठमोठ्या दुकानात देऊ. आपल्या गल्लीतील महिला बचत गटाकडे प्रकार शिवून घेऊ. सरलाच्या मनात विचारांची बैठक पक्की झाली. मनातल्या मनात साईबाबांचा आशीर्वाद घेत ती मालकिणीच्या कॅबिन जवळ आली. सरला आलेली पाहताच मालकीनबाईने विचारलं, सरला काय अडचण आहे का? ताई, तुमची थोडी मदत हवी आहे. तुम्ही एकदा म्हणाला होतात की माझ्याकडे शिलाई मशीन कोणी वापरत नाही, तुला जर हवी असेल तर घेऊन जा. मी व्यवसाय करायचा ताई विचार केलेला आहे, पण माझी आर्थिक अडचण आहे. काही दिवस तेवढी शिलाई मशीन मला वापरायला दिलीत तर तुमचे फार उपकार होतील. मालकीनबाईंना सरलामध्ये आज खूपच फरक दिसला. सरला स्वतःहून त्यांना भेटायला आलेली पाहून खात्री पटली की सरला तिच्या पायावर उभी राहून यशस्वी उद्योजिका ही बनू शकते. सरला मेहनती आहे, तरुण आहे, संस्कारी आहे, तिला कामाची आवडही आहे. तिच्यात आपल्याला पूर्वीपासून एक वेगळेपण जाणवत होतं आणि उभारी पण तिची मन उभारी घेत नव्हतं हे तिला वाटलं, म्हणून ती कधी काही बोलली नव्हती. सरला, तू काय परकी आहेस? ही शिलाई मशीन मी बक्षीस म्हणून तुला देते आणि पहिली माझ्याकडून ऑर्डरही देते. मला आणि माझ्या बहिणींसाठी 20 परकर शिवून दे. या शिवणकामासाठी 1500 रुपये सुद्धा मी तुला आता देते. तुझ्या या नव्या उद्योग व्यवसायाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सरलाला कोण आनंद झाला. मालकीनबाईच्या पाया पडून आणि त्यांचे आभार मानून सरला केबिनमधून बाहेर पडली. शुभमलाही दोन्ही हाताने कवटाळलं. पटापट मुके घेत ती प्रचंड आत्मविश्वासानं आपल्या काकूंकडे आली. इतक्या वर्षानंतर आयुष्यात आलेला हा आनंद आणि काकूंला घरी हाक मारताच, काकू समोर येताच सरलाने त्यांना घट्ट मिठी मारली आणि सांगू लागली, काकू, पोळी भाजी केंद्राच्या मालकीणीने मला शिलाई व्यवसायासाठी शिलाई मशीन दिली. आता कंबर कसावी लागेल. ओळखी पाळखीतल्या सर्वांना भेटून सांगावं लागेल. कामं मिळवावी लागतील. एकदा काम सुरू झालं की मग आपोआप प्रचार होईल आणि आता फुरसत अशी मिळणार नाही. काकू काकू, आज मी खूप खुश आहे. सरलाचा इतका उत्साह पाहून काकूही तिला म्हणाल्या, सरला, अगं माझी मशीन तशीच पडून आहे आणि ती कोणी आता वापरत नाही, तूच ती वापर. सरला, तुझ्या भाऊजाईलाही बरोबर घे. तुला मदत तर मदत होईलच आणि नातेही जवळ येतील. देसाई काकूंकडे खूपच दूरदृष्टी होती. त्यांच्या मार्गदर्शनाचा सरलाला आधार वाटला. काकूंच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन सरला घरी आली. काकूंची मशीनही घरी घेऊन येते. तोपर्यंत मालकीनबाई सुद्धा त्यांची मशीन घरी पाठवतात. सरला दोन्ही मशीनची व्यवस्थित मांडणी करून मालकीनबाईने दिलेली पहिली ऑर्डर पूर्ण करण्याच्या तयारीला लागते. भाऊजाईच्या मदतीने दोघे व्यवसाय सुरू होतो. मालकीनबाईंची पहिली ऑर्डर पूर्ण करून सरला स्वतः त्यांच्याकडे घेऊन जाते. सरलाचे काम बघून त्याही खूप खुश होतात. आपण योग्य व्यक्तीला मदत केल्याचं समाधान मिळतं आणि हळूहळू सरला व्यवसाय वाढीस लागला. घरचे बदलणारे चित्र आणि घराचे बदलणारे चित्र पाहून विलासही अळस झटकून सरलाच्या कामात मदत करू लागला. 2 पैसे घरात येत आहेत हे पाहून त्याचा एक खुरूप वाढला. आपल्या पूर्वीच्या ओळखी आठवून तो स्वतः सर्वांकडे संपर्क साधू लागला, ऑर्डरही घेऊ लागला आणि हवं ते सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी विकत आणून पत्नीला देऊ लागला. आई जगदंबे स्मरण करते आणि आई भवानी तुझी अशीच कृपा असू दे, सदैव राहू दे. अशा प्रकारे सरलानी आईकडे आपली करुणा भागली आणि भरपूर ऑर्डर मिळू लागल्यामुळे कामही खूप वाढले. काकूही जमेल तसा हातभार लावायला येऊ लागल्या. तरी माणसे अपुरीच पडू लागली. घरात धंद्याचं उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे, बाहेरच्या सर्व कामाची जबाबदारी विलासने स्वतःच्या शिरावर घेतल्यामुळे, तयार झालेला माल पोहोचवलं, शिलाईसाठी लागणाऱ्या सर्व बारीक सारीक वस्तूंची खरेदी करणं, यामुळे बाजारामध्ये एक नाव झालं. कामाची प्रसिद्धी झाली. त्यातून एक दिवस मोठ्या कंपनीची ऑर्डर मिळाली. आगाऊ पैसेही मिळाले. त्यामुळे गल्लीतल्या महिला बचत गटाला परकर शिलाईचं काम मिळालं. व्यवसाय वृद्धीसाठी पैशाचं पाठबळ मिळावे, आपल्या मालाला बाजारात एक नाव मिळावं, मालाला मोठा उठाव मिळावा, यासाठी सरलाने विलासाकडे कंपनी स्थापण्याचा हट्ट धरला आणि विलासनेही तो पूर्ण केला आणि सरला पेटिकोट ब्लाउज मॅन्युफॅक्चर या नावानं कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं. औपचारिकता म्हणून एक छोटेखानी समारंभ आयोजित केला. त्यात नातेवाईक, पोळी भाजी केंद्राच्या मालकीनबाई, इतर महत्वाच्या व्यक्ती, त्याचबरोबर आतापर्यंत ऑर्डर दिलेल्या व्यक्तींनाही बोलावलं आणि कंपनीतले आपले मित्र, स्टाफलाही बोलवलं आणि त्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. मालकीनबाई तर म्हणाल्या, सरला, तुझं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण शिलाई मशीनवर
कपड्यांची शिलाई करता करता बचत गटाच्या कुटुंबांना एकत्र जोडून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलीस, उपेक्षित आणि वंचितांच्या प्रश्नाबरोबर समाज जीवनातील वस्तुस्थिती मांडलीस. इतक्या कठीण परिस्थितीतही दोन्ही घरचे संस्कार जपलेस, कुणालाही भरकुटू दिलं नाहीस, हे महत्वाचं. तुझ्या शब्दांना शस्त्रापेक्षा अधिक धार आहे. मुळातच तुम्हा उभयतांचा पिंड समाजकार्याचा आहे. समाजासाठी काहीतरी करावं अशा तुमच्या विचार प्रवृत्तीला सलाम. सरलाच्या घरीदारी आज आनंद ओसळून वाहत होता. ज्यांच्यासाठी तिचं मन इतकी वर्ष असुसलेलं होतं त्या सासर माहेरची सगळी लोक आज उपस्थित होती. तिच्या चेहऱ्यावर कसली खंत नव्हती, कारण माहेरची परिस्थिती आता सुधारली होती आणि मुलगाही मोठा होत होता. आता सरला सक्षम झाली होती. उत्तम मार्गदर्शन, खंबीर पाठिंबा लाभल्यामुळे आज आपण जीवनात हे वैभव अनुभवतो आहेत असे तिला मनोमन वाटत होते. उपस्थित सर्वांचे तिने आभार मानले. विलासचे कामगार मित्र यांचेही आभार मानले. अजून कंपनीकडून काही मिळालं नाही याची खंत मात्र जरूर आहे. सहयोगाबद्दल मी तुमचे आभारी आहेत. शेवटी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या गीतानं या कथेला मी पूर्णविराम देतो. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटेवर काटे वेचीत चाललो, हललेला तोल सावरीत चाललो, चुकली तालात चाल, लागला जीवास बोल, खांद्यावर बाळगले ओझे सुखदुःखाचे, फेकून देऊन आता परत चाललो, फेकून देऊन आता परत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. डॉक्टर नारायण तांबे. जय हिंद, जय महाराष्ट्र.